नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अस्सल तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बिना तेलाची बटाट्याची भाजी। अगदी सोपी आहे, पटकन होते आणि तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, ते आवडीने खातील। त्यासाठी मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घेते। कांदे मी उभे चिरून घेते। तुम्ही बारीक पण कापू शकता, पण उभे कांदे भाजीमध्ये छान दिसतात, कारण आपण बटाटे सुद्धा वेगळ्या पद्धतीने कापणार आहोत। लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतल्या, त्या पण मी बारीक कट करून घेते। 3 बटाटे घेतलेत आणि आता ते आपण सोलून घेऊया। बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आणि बटाटे आपण आडवे कट करून घ्यायचे आहे, म्हणजे त्याच्या गोल चकत्या आल्या पाहिजेत, जसे आपण वेफर्स बनवतो तशा। मी आता हे तिन्ही पण बटाटे कापून घेते। इथे मी कढई ठेवली आहे। कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये आपण राई टाकणार आहोत आणि राई थोडी तडतडली की त्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे। हे बघा, तर राई तडतडायला लागली आहे, तर आपण त्यामध्ये जिरं टाकून घेऊ। आता यामध्ये कढीपत्ता टाकलाय आणि बारीक कापलेला लसूण पण टाकू। मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। मी यामध्ये एकही थेंब तेलाचा टाकलेला नाही आहे भाजीमध्ये। तुम्ही ही भाजी तेलामध्ये सुद्धा बनवली तरी चालेल, खूप छान लागते। मसाला आता बऱ्यापैकी भाजलेला आहे, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे जिरा थोडा थोडा रंग सोडेल। हे बघा, मसाले किती छान परतलेत, जिऱ्याने पण आपला रंग सोडलाय। आता आपण यामध्ये जो कांदा कापून घेतलाय तो टाकून घेऊया। थोडा मोकळा करून टाकायचा आहे। छानपैकी कांदा परतून घ्यायचा आहे, थोडासा गुलाबी झाला तरी चालेल। आता आपण यामध्ये बटाटे टाकून घेऊया। मिक्स करून घेते थोडंसं। अगदी 1 मिनिट फक्त मिक्स करायचं आहे आणि आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया। 1 चमचा काश्मीरी पावडर, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे करू शकता। 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा कसुरी मेथी चांगली हातावरती चोळून टाकायची आहे। छानपैकी मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ,
आणि आता मिक्स करून घेऊ आपण. कढईमध्ये अजिबात तेल नाही आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. पाणी टाकून झाल्यावरती मी भाजी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता मी याच्यावर झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनटं आपण बटाटे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बारा मिनटं झालेली आहेत. एकदा मी झाकण काढून चेक करून घेते. बघा मस्त झाली आहे भाजी. भाजीला रंग पण खूप छान आला आहे आणि सुवाससुद्धा खूप मस्त येतो आहे. आता मी यामध्ये कोथिंबीर ॲड करून भाजी सर्व करून घेणार आहे आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.